काय माहिती का, मला वाटलं आपल्याला समाजात तेवढाच मानपान मिळेल, त्यांच्या नजरेत आपण मोठं होऊ, म्हणून मी असं बोललो होतो खोटं. पहिल्यासारखे दिवस नाही राहिले बाबा. आता लोक डोळ्याने बघतेत, चौकशी करतेत, मग देतेत. जेवढं आहे ना तेवढंच सांगावं आपण. त्याच्यात काय एवढी लाज आपल्याला? जेवढं आहे तेवढं आहेच ना आपलं. काय लाजायचं त्याच्यात? खरंय बरं का पोरा तुझं, पण आमचं आपलं जुना टीचर, त्यामुळं आम्ही फुगिरी हाणायला गेलो. पण तू म्हणत असशील ना, आजपासून बाबा मी काहीच बोलत नाही. बस तू काय बोलायचंय ते बोल, पण असं करू नको. नको मला. मला लग्नही करायचं नाही, काय नाही. हे असं खोटं बोलून मला लग्न नको. आणि तुम्ही नका बघू मला मुलगी, नका त्रास करून घेऊ. असं माझ्या नशिबात तर होईल लग्न, नाही तर होणार नाही. मी तसंच राहीन. अरे हे बघ, डोक्यात राग घालून घेऊ नको बाबा. झाली चूक ना, आम्ही मान्य करतो, पण हे असं काय विकू तू बोलू नको. अरे एकुलता एक पोरगा आहे तो आमचा, आणि तुझ्यासाठी नाही तर कोणासाठी करतोय आम्ही. मला मस्त माहिती आहे, माझ्यासाठी तरफड करता, धरपड करता सगळी. पण बाबा हे असं खोटं बोलून किती दिवस चालणार आहे? सोडून द्या आता हे. खरं आहे बाबा तुझं, पण तुला जर पटत नाही ना, तर आजपासून मी काही असं खोटं बोलणार नाही. जे असं ना ते स्पष्ट तोंडावर बोलून सोयरी करेन, मग तर चालेल ना तुला. ठीक आहे, चालेल. आणि काय रागाच्या भरात वाढ बोलला असेल तर मला माफ कर. अरे तू नाही वाढव बोलला बाबा. उलट तू जर बोलला नसता ना, तर आमच्या सारख्यांचं डोळं उघडलं नसतं. जाऊ द्या, कधी कधी आपल्यापेक्षा छोट्या माणसांकडनं पण भरपूर शिकाय मिळतं. आज या बापाला तुझ्याकडनं शिकाय मिळलं. तसं काय, आईने जेवायला बोलवलं. चल. बरं चालतंय, पण हे बघ, काय वाईट वाटून घेऊ नको तू बी. हा, नाही आता. उलट मला अभिमान वाटला की माझा पोरगा खरं बोलून सोयरीक जमवाय चाललाय. बरं चला चल. जाऊ.